मित्र हो, जय जिजाऊ, जय शिवराय. आता आपण महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकाला सामोरं जात आहोत. या निवडणुकीला सामोरं जाताना या निवडणुकीमध्ये कोणकोणत्या घटना घडल्या, कशा घडल्या, का घडवल्या गेल्या याचाही विचार झाला पाहिजे. एक लक्षात घ्या, कधीही मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसतं किंवा मोठं झाड हे लहान झाडाला वाढू देत नसतं. असंच काही झाडांनी ठरवलंय असं मला वाटते. विचार करा, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे आज BJPच्या नारायण राणेच्या सभेला जातात. यापूर्वीही राज ठाकरे सभेला जायचे, पण ते बाळासाहेबांचे स्टार प्रचारक म्हणून. ज्यावेळेस ते शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरे जात होते. पण तेच राज ठाकरे आज एका दबावापोटी नारायण राणेच्या प्रचाराला जात आहेत व नारायण राणेचा प्रचार करणार आहेत. येत्या विधानसभेत मनसे काय करेल, कुठल्या तोंडाने निवडणुकीला सामोरं जाईल याचा बी विचार तुम्ही करा. आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, पहिल्यांदा शिंदेची शिवसेना संपण्यासाठी शिंदेला घेतलं, दुसऱ्यांदा राष्ट्रवादी तोडून पवारांना घेतलं, पवारही नेस्तनाबूत झाले. आता राहिले सायला नेता राज ठाकरे, जो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रातील सगळं जनता त्यांना प्रति बाळासाहेब म्हणून पाहते. कारण राज ठाकरेला एक मराठा नेता, एक मराठी बाणा म्हणून सर्व मराठी जनता ही राज ठाकरेवर अपार प्रेम करायची. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर तर ते काही बोलले नाही. जरांगे पाटलाला येऊन भेटले, त्यांनी नरो वा कुंजरो अशी भूमिका घेतली आणि आरक्षण मिळणार नाही हे पहिल्याच शब्दात सांगून दिलं. पण त्यांच्या मागे असलेला मराठा समाज तेवढ्यावर कधीही नाराज झाला नव्हता. पण जेव्हा ते आज त्यांना दिल्लीहून बोलावणं आलं, त्यांना बोलावलं गेलं, तिथं येऊन त्यांना एक सामील व्हा म्हणून सांगितलं, का दमदाटी केली, का कुठल्या केसमध्ये अडकव म्हणून सांगितलं. त्यामुळे राज ठाकरेंनी शेवटी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला. त्यावेळेस तुमच्या आंदोलनाचं काय झालं? तुम्ही UP, बिहार या लोकांच्या विरोधात बोलत होते, टोल नाक्यावर आंदोलनं करत होते. तुमच्या पक्षाची धुरा काय, तुमच्या मनसैनिकांचं उद्याचं भवितव्य काय याचा विचार राज ठाकरेंनी काहीही केलेला नाही. तेव्हा BJPनं एक एक करून लहान सहान सगळे पक्ष मुळासकट उपटून काढायला सुरुवात केलेली आहे. तर याला राजकारणाला या बघते वेळेस फार हसू येते की कुठलाही पक्ष म्हणजे विरोधक ठेवायचाच नाही असं यांनी ठरवलंय. तेव्हा आणि आपलीच सत्ता, आपलीच हुकुमशाही, आपलीच हिटलरशाही ही तुम्हा आम्हावर लादायची का? तुम्ही विचार करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.